खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून सोलापूर शहरातील अरविंद धाम येथे 10 लाखांचा कॉन्क्रीट रस्ता पूर्ण लोकार्पण संपन्न। पैसा आणि ईव्हीएमवर सत्ता मिळवणे हा लोकशाहीचा पाया नाही, सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही विरोधात लोकशाही व संविधान रक्षणासाठी संघर्ष अटळ। प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2025 ते 26 अंतर्गत सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 07 मधील अरविंद धाम ते पोलीस वसाहत गेट एस न्यूज मराठी मार्गे वाघमोडे यांच्या घरापर्यंतच्या कॉन्क्रीट रस्ता कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दर्जेदार कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले। पूर्ण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, माजी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, काळे सर, वसंत जाधव, सुधीर पाटील, बालाजी सुरवसे, प्रकाश बिराजदार, शिवानंद जाधव, महेश चौरे, जयंत आराधे, सुरेश जगताप, बाळासाहेब बिडकर, अंकुश काळे आदी मान्यवर उपस्थित होते। रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक सुलभ होणार असून पावसाळ्यातील अडचणींवरही कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे। विकासकामांच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या रस्त्याचं लोकार्पण झालं असं मी या ठिकाणी जाहीर करते। आणि शहरामधलं हे मला असं वाटतं, कारण का मागचं वर्ष हे पूर्ण आचारसंहितेमध्ये गेलं आणि म्हणून आता कामं आपण सुरू करतोय। तर हे पहिल्या 10 पैकी हे प्रथम मला असं वाटतं काम आहे जे आपण अवंतीनगरमध्ये घेतलं। हा मतदारसंघ आधी जेव्हा मी आमदार होती तेव्हा शहर उत्तर आणि शहर दक्षिण हे नव्हतं माझ्या मतदारसंघात, पण आता मी दिलखुलासपणे कुठेही काम करू शकते। सुरवसेची मला कोणावर अवलंबून राहायची गरज तशी नाही आहे आणि ह्या निमित्ताने संपर्क पण वाढतो आणि शहर उत्तरमध्ये अनेक ठिकाणी मला सगळी उणीव होती, कोणी येत नव्हतं, कोण काम करत नव्हतं आणि म्हणून आपण ती उणीव नक्कीच येणाऱ्या दिवसात भरून काढूया। अजून पण कुठे कुठे काही असेल तर नक्की सांगा, मी आपल्या सेवेसाठी हजर आहे। तेच आमची तत्व आहे, तीच आमची प्रथा आहे, तीच आमची परंपरा आहे। लोकशाही पद्धतीने आम्ही काम करतो आणि संविधान वाचवण्याचा दृढ निर्णय घेऊनच आपण राजकारणात आलो। आज खूप कमी लोक आहेत जे लोकशाही वाचवण्याचं काम करत आहेत किंवा संविधान वाचवण्याचं काम करत आहेत। लोकशाही म्हणजे तुमच्याकडून घेतलेली ताकद तुम्हाला परत देणं, हीच लोकशाही आहे आणि ती मागच्या 5-10 वर्षात कुठेतरी ढासळते का काय हा प्रश्न निर्माण होतो आणि सगळं